उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलंय. आणि पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून कव्हर पॉईंटमध्ये एक धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. आदरणीय सुमितजी पाटील सर, सहर्ष हार्दिक स्वागत आहे. याच मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार मानाचा रेकॉर्ड ज्यांनी केला. एक धाव फलकावरती लागली गेली पहिल्या बॉलवर. सन्माननीय संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब यावेळेस पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक, वय वर्ष 53, परंतु फिट आहेत, फाईन आहेत. यावेळी जबरदस्त पद्धतीने पाहिलं, बॉल स्लोवर आहे आणि तदनंतर बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन पार, चौकार 4. भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. अप्रतिम. आदरणीय सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब मास्टर माइंड आहेत, मॅनेजमेंट किंग आहेत. ग्राउंड लेवलपासून ते टॉपपर्यंत कसं आयोजन करावं हे त्यांना ठाऊक आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 धाव फलकावरती 2 बॉल नंतर. सुनीलजी काशीनाथ पाटील सरांना आपण पाहत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कालचा दिवस आपल्या नावी केला. तीच गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं हे 2 ओपनिंग पेअरचं कॉम्बिनेशन अतिशय दर्जेदार आहे. त्या ठिकाणी चौकाराने अकाउंट ओपन करणारे फलंदाज आहेत संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब. फिट अँड फाईन क्रिकेटपटू म्हणून त्यांना नेहमीच आपण पाहिलंय. आज देखील हे नाव घेतलं की भल्या भल्या गोलंदाजांना मात्र घाम फुटतो. थरथर कापायचे एक काळ असा होता. जॉन्टी हे नाव घेतलं की गोलंदाज सांगायचे मी गोलंदाजी करू शकत नाहीये, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत फलंदाजी करताना. पुढील बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. हा वेगवान बॉल होता. मागील बॉल स्लोवर होता, यावेळेस गती पाहायला मिळाली. लेंथ विथ लाईन अतिशय चांगली होती आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळतो, धावसंख्या आहे 5. हलक्याच्या हाताने यावेळेस पाहायला मिळालेत. योगेशजी पाटील सरांना आपण पाहू शकाल क्विक आहेत, अलर्टनेस या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि यस, थर्ड अंपायर या ठिकाणी रनआउटसाठी घेतलं गेलंय. थर्ड अंपायर या ठिकाणी येतील आदरणीय संदेश जी किस्मतराव सर यांना आपण पाहत आहेत. डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी पोचले. यावेळी चांगल्या पद्धतीने मात्र बॉलला पाठवले बॅकवर्ड पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालंय त्या क्षेत्रात.
टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय, हा वाईट बॉल. आदरणीय सन्माननीय संदेशजी काशीनाथ सातवी साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. सुनीलजी पाटील सरांना पण पाहू शकाल गोलंदाजी करताना. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 25 रन्स, 25 धावा बिनबाद. ऑन साईडला यावेळेस बॉल हवेत, वॅकंट एरिया आणि बॉल चाललाय डीप मिड विकेटला. सलामी देणारा हा येतोय अमितजी प्रभाकर पाटील, ब्रँडेड षटकार. हॅलो. व्यासपीठावरती आपण या बॉल नंतर वळणार आहोत. चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतं पुन्हा एकदा. आणि बॉल 4 धावींसाठी कन्वर्ट होताना पाहायला मिळालाय. हॅलो. हलोली गावचे सुपुत्र आणि शिक्षक कबड्डीपट्टू श्री संदेश सातवी सर इथे व्यासपीठावर आलेले आहेत. मी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सर, आपण इथे आलात, आम्हाला सदिच्छा भेट दिली, आम्ही आपले आभारी आहोत. धावसंख्या 39 आहे व्यासपीठावरती आपण पाहिलं तर. आदरणीय सन्माननीय संदेशजी काशीनाथ सातवी साहेब
यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करतोय. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, जे या स्पर्धेचे उपाध्यक्ष आहेत. 7वी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय डी.पी. पाटील व्यासपीठावरती आपण त्यांचा यथोचित सनातन सन्मान करतोय. शुभ सकाळ साहेब, गुड मॉर्निंग. 39 धावा, यानंतर गुरु 11 आणि हेमंत स्मृती. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं, याची नोंद घ्या. सुजेंद्र भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रिव्ह्यू घेतला गेला यावेळेस रनआउटसाठी. पहिलाच बॉल या ठिकाणी सुजेंद्रजी भोईर यांचा पाहायला मिळाला. सामना क्रमांक 2 जिथे मैत्री गिराळे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय घेतलेला आहे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं वीर फायटर्स कुडे या टीमला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. 39 धावा फलकावरती आहेत. रनआउटचा डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायर या ठिकाणी अतिशय चांगलं कार्य पंचांच्या भूमिकेमध्ये जे आपण पाहू शकाल. जे पी पॅनल म्हटलं की क्वालिटी आपण नेहमीच पाहतो संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर त्याची चर्चा आहे. 350+ स्पर्धा, 400+ स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करतात. पंचांचा निर्णय आहे OUT आउट. या ठिकाणी बॅट हवं होती आणि यावेळेस मात्र अप्रतिम पद्धतीने मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालंय. अप्रतिम क्वालिटी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे या ठिकाणी आपण पाहत आहेत. 2 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळाला. आदरणीय भाविकजी मोहन पावडे सर मैदानाच्या आतमध्ये आलेत फलंदाजी करण्यासाठी. 1 डाऊन मॅन म्हणून शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. योगेश सरांच्या माध्यमातून झालंय. धावसंख्या मात्र पुढे गेली. लेग बाईटची एकदा मिळते आणि धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोचताना पाहायला मिळाली. यावेळेस चांगला झेल परिपूर्ण पाहायला मिळतोय. परफेक्ट कॅच, विकेट क्रमांक 2. न्यू बॅट्समन निपितजी पाटील आलेत. सुजेंद्र भोईर यांची अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहू शकाल गोलंदाजीमध्ये. षटकातील पुढील बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ही धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळाली. लेग बाईटची धाव मिळेल. एक धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचताना वीर फायटर्स कुडे या टीमची. दुसरा सामना मैत्री गिराळे प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. सुजेंद्र भोईर यांची आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. चांगला फटका भावेशजी पावडे सरांच्या बॅटमधून ओव्हर दी बॉलर हेड. 6 धावेने आपलं अकाउंट ओपन करताना या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळालेत ब्रँडेड 40+ षटकार.
यावेळी सूक केले बॉलला अप्रतिम पद्धतीने बाबीजी पावडे सरांच्या माध्यमातून आणखीन एक फाईन लेग क्लिअर होणारा दर्जेदार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. 51 धावा, 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना वीर फायटर्स कोडे. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चला गुरु 11 आणि हेमंत स्मृती यानंतर आपण टॉस साठी यायचंय. सामना क्रमांक 3 यानंतर जो पाहायला मिळेल. पहिला बॉल नेपेचे पाटील यांना आपण पाहिलं. फलंदाजी मार्कवरती आहेत. थर्ड आयकॉन म्हणून या टीममध्ये वीर फायटर्स कुडे यांच्या माध्यमातून येस या ठिकाणी आपण पाहिलं तर थर्ड अंपायर या ठिकाणी घेतलं गेलंय. चार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकाल. जेव्हा डाऊट येतो पंचांना त्यावेळेस मात्र ते निर्णय घेतात. अतिशय चांगली क्वालिटी आणि पाटील नेटवर्क आणि JP पॅनल ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल हे कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. आदरणीय मुन्ना पठाण सर वेळेत मात्र या ठिकाणी नेहमीच पोचतात. मग महाराष्ट्रामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, कुठल्या कानाकोपऱ्यात स्पर्धा जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मुन्ना पठाण सर हे प्रत्येकाच्या क्रिकेटपटूच्या हृदयावरती हे नाव कोरलेलं आहे. हे देखील आपण पाहिलंय. मैत्री गिराडे आणि वीर फायटर्स कुडे यानंतर गुरु 11 आणि हेमंत स्मृती हा सामना आपल्या भेटीला येईल. इट्स अ नो बॉल या ठिकाणी पंच सांगतायत. जर्क बॉल होता या ठिकाणी आणि आता एक वॉर्निंग या ठिकाणी पाहायला मिळते या गोलंदाजासाठी जी पाहायला मिळेल. संदीपजी किस्मतराव सर यांना पण पाहू शकाल. जे TV अंपायर थर्ड अंपायरचा रोल या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळतो. नो बॉल आहे आणि 1 धाव जरूर मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर बोर्डवरती आदित्य आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 52 धावा. $52 रन्स. गोलंदाजी मार्कवरती आपण जर बघितलं आदरणीय दीपकजी साईनाथ पाटील साहेब आलेत आणि जर त्यांनी विकेट हॅट्रिक मिळवली तर आदरणीय सन्माननीय जगदीशजी गजानन पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राईज त्यांना मिळेल विकेट हॅट्रिकसाठी. 500 रुपीज. या स्पर्धेचे आयोजक आहेत आदरणीय सन्माननीय दीपकजी साईनाथ पाटील साहेब आणि ते आलेत गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटकामध्ये प्राईड ऑफ गिराळे. धावसंख्या 53 आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी दीपकजी पाटील साहेबांची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. लेग बाईज एकदा मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे स्कोर कार्डवरती ती म्हणजे 54 धावा.
54 रन्स. दुसऱ्या बाजूने आदरणीय भावेशजी पावडे सर अतिशय चांगली कामगिरी करताना फलंदाजीमध्ये पहिला बॉल षटकार, तदनंतर चौकार त्यांनी लगवला होता प्रिव्हियस ओव्हरमध्ये. याही वेळेस मोठा प्रहार केलाय ऑन साइडला, गगनाला भिडणारा आसमानी टोला बॉलला पाठवलाय. विना तिकीट हवाई यात्रा आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी हा येतोय 40+चा दमदार षटकार. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी, तुझे जत्रची वाट बघतो. चांगली कामगिरी करताना आदरणीय भावेशजी मोहन पावडे सर पदार्पण करतायत 40+च्या क्रिकेटमध्ये. आणि आणखीन एक फुल टॉस बॉल, त्याला पनिशमेंट केलंय. आणखीन एक ब्रँडेड कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ षटकार. धावसंख्या 66 रन्स, 66 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये 22 धावेचं योगदान राहिलंय. आदरणीय भावेशजी पावडे सरांचं 5 बॉलमध्ये 22 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आक्रमक पवित्रा रौद्र रूप धारण केलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस यस विकेट सांगतायत स्वतः आपली स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असते. आणि नेहमीच भावेशजी पावडे सर म्हटलं की आदर्शपणा, मग तो क्रिकेटमध्ये असू दे, सामाजिक जीवनामध्ये असू दे, आणि तेच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आदर्शपणा त्यांनी सांगितलं की विकेट आहे. यस्टननं मात्र टच करून बॉल निघून गेला आणि यावेळेस विकेट मिळाली. परंतु ज्या कार्यासाठी आले होते ते कार्य त्यांनी निभावलं. गुड वर्क नेव्हर लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्यांना पाहून आज त्यांनी आयडल मांडले असे व्यक्तिमत्व आता मात्र येताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय नरेशजी मुकुंद गरज सर, प्राईट ऑफ गरजपाडा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला या बॉल नंतर लगेच टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक. गुरु 11 टीम कॅप्टन अँड हेमंत स्मृती टीम कॅप्टन. अंतिम बॉल आहे. धावसंख्या आहे 66. एक धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण पाहायला मिळाली. बाईटच्या माध्यमातून एक धाव, धावसंख्या 67 आणि टार्गेट ठेवण्यात आलंय 68. लक्ष 68 धावेंचं. आपण नाणेफेकीचं कोल करण्याकरिता या ठिकाणी वळणार आहोत. एका साईडनं गुरु 11, दुसऱ्या बाजूने हेमंत स्मृती. मी विनंती करतोय आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय संदेशजी काशीनाथ सातवी साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे या दोन टीममध्ये, गुरु 11 आणि हेमंत स्मृती. आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. चला कर्णधार आपण त्वरित या. गुरु 11 टीमचे कर्णधार आणि हेमंत स्मृती टीमचे कर्णधार. सामना क्रमांक 3. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे, याची नोंद घ्या. टार्गेट आहे 68. धावा करावे लागतील 68. हे आव्हान आपण पाहत आहे. सामना क्रमांक 2 जिथे प्रथम फलंदाजी केली वीर फायटर्स कुडे टीमने. भावेशजी पावडे सरांनी चांगलं फिनिशिंग टच दिला आणि संग्रह नेऊन पोहोचवलंय 67 या अंकापर्यंत. आणि हे लक्ष आहे टार्गेट 68. दोन कर्णधार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आपल्याही आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे गुरु 11 आणि हेमंत स्मृती
असा सामना आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय संदेशजी काशीनाथ सातवी साहेब, एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते गुरु 11 कॅप्टन आपण त्वरित या प्लीज. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे, याची नोंद घ्या. गुरु 11 टीम कॅप्टन. निपितजी पाटील आले त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये हे षटक हाताळत आहेत वीर फायटर्स कुडे या टीमच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव अशा अनुषंगाने आतापर्यंत 2 बॉलचा खेळ होतो आणि धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आदरणीय सचिनजी वसंत पाटील सर यावेळेस फलंदाजी मार्कवर आहेत. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्करचा प्रयोग आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब म्हटलं की फलंदाजीमध्ये 100% योगदान, क्षेत्ररक्षणामध्ये देखील 100% योगदान देताना पाहायला मिळत आहेत. तरुण क्रिकेटपटूंना लाजवतील असा खेळ सुरू आहे त्यांच्या माध्यमातून. जी फिटनेस त्यांची आतापर्यंत आपण पाहतो. 3 धावा आहेत 3 बॉल नंतर. चांगली कामगिरी निपेतजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगलं षटक आतापर्यंत हे 4 चेंडू ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. योग्य पद्धतीने हाताळणी केलेली आहे निपेतजी पाटील यांनी. यावेळी थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता. सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब यांच्या हातामधून झेल सुटत नसतो. टायगर ऑफ चहाडे, प्राईड ऑफ चहाडे यांनी घेतलाय पहिला विकेट. OUT जबरदस्त पद्धतीने हा झेल परिपूर्ण केला आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. सामाजिक कार्य म्हणा, क्रीडा क्षेत्र म्हणा, राजकीय क्षेत्र म्हणा, तीनही क्षेत्र ज्यांनी गाजवली ते एकच नाव आदरणीय सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आणि त्यांनी हा झेल परिपूर्ण केलाय.
मोठी जबाबदारी ते पार पाडतायत. या स्पर्धेचं विद्यमान अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे आणि या सर्व काही गोष्टी त्यांच्या नजरेखालून जातात. प्रॉपर मॅनेजमेंट कसं असावं हे त्यांच्या माध्यमातून शिकण्यासारखं आहे. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. धावसंख्या फक्त 3 धावा 1 गडी बाद. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलेत मॅन इन गोल्डन फॉर्म, ज्यांना आपण पाहू शकाल या स्पर्धेचे विद्यमान खजिनदार आहेत आणि अतिशय चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलंय. फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये आदरणीय सुनीलजी पाटील सर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अंतिम बॉल आहे. निपेशजी पाटील यांची चांगली गोलंदाजी या 5 बॉलमध्ये पाहायला मिळते. अंतिम बॉल ऑफ साईडला मात्र पाठवलंय. चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये बॉल चाललाय. दन 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 करत लॉंग चेस करावं लागेल. बॉल थांबेल का? यस, डेफिनेटली. काही कमालीचं क्षेत्र रक्षण पाहायला मिळालंय. तत्पूर्वी 3 धावा त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धावांची गती 6. या आपण टॉसकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय संदीपजी काशीनाथ सातवी सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करतोय. एका साईड आदरणीय संतोषजी पाटील सर, दुसऱ्या बाजूने धीरजजी पाटील साहेब, अभिकांजी घरत साहेब देखील पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय संदीपजी सातवी सर प्रथमतः चॉईस देतील आणि तदनंतर कॉईन स्विंग करतील. आणि चॉईस जिंकलेली आहे या ठिकाणी गुरु 11 टीमने. कॉल करतील. हेडीज कॉल केलाय आणि टेल येतोय हेमंत स्मृती या टीमने टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद सातवी साहेब, आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. धीरजी पाटील साहेब, शॉर्ट अँड स्वीटमध्ये टॉस आपण जिंकलाय, आपला निर्णय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ आणि समोरचे जे खेळाडू आहेत ते आमचे खूप सिनियर आहेत. त्यांना बघून आम्ही क्रिकेट शिकलो आहे आणि त्यांचा खेळ आम्ही म्हणजे लहानपणापासून पाहत आलो आहे. तर त्यांना आम्हाला पुन्हा 60च्या आत तरी थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके, थँक्यू व्हेरी मच. वेळ कमी आहे, सामना सुरू आहे. संतोषजी पाटील सर, एकच प्रश्न विचारेन, टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता या मॅचसाठी? ऑफकोर्स धीरज बोलला तसंच की आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, परंतु आता कालपासून आम्ही 3 टॉस हरलेलो आहेत. त्याच्यामुळे समोरचा जो काही देईल ते आम्हाला स्वीकारावं लागते. आणि धीरजबद्दल सांगायचं तर आता मागच्या मॅचमध्ये पण जबरदस्त कामगिरी त्याची पाहायला मिळाली आणि कालच्या दिवसामध्ये पण 6 बॉल 9 रन असताना आणि स्पेशलिस्ट तो ॲक्च्युली एक बॅट्समन म्हणून आहे, आपण सर्वांना ओळखतो, परंतु त्याने कालची बॉलिंग पण अफलातून केली. त्यामुळे खूप आनंद वाटतो त्याच्या खेळ बघून आणि थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर जॉईन झाल्याबद्दल. टॉस बॉक्समधून न्यूज आहे. हेमंत स्मृती वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक 2 सुरू आहे पॉवर प्लेचं आणि आतापर्यंत चांगली कामगिरी करताना गोलंदाजीमध्ये जे पाहायला मिळत आहेत आदरणीय नरेशजी घरत यांना आपण पाहू शकाल. प्राईड ऑफ घरतपाडा. 4 बॉलचा खेळ होतो आणि या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल स्वतःला मेंटेन केलंय. धावसंख्या आहे 8, 1 गडी बाद. याही वेळेस चांगला बॉल, अतिशय चांगल्या रीतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 50+ मधील क्रिकेटपटू आहेत जे आपण पाहू शकाल. आदरणीय नरेशजी मुकुंद गरज सर, संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब ज्यांनी 50 क्रॉस केलेला आहे, परंतु चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेस सरळ बॉलला उडवलंय आणि बॉल चाललाय 4 धावींसाठी. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 12, 1 गडी बाद. मैत्री गिराळे. आई तुझ्या पालखीला पालखीला बोलायला पहिला
षटक क्रमांक 3 मध्ये निपेशजी पाटील ज्याने षटक क्रमांक 1 हाताळलं होतं, 6 धावा दिले होते, एक विकेट ज्याने घेतली होती. याही वेळेस संधी आहे आणि अजयजी पाटील चुकी करणार नाहीयेत. वाईडिश लॉंगॉनला टिपला हा झेल, फलंदाज फेल, गॉन. मोरी रस्त्यानं त्या खंडाच्या घाटात, त्या खंडाच्या घाटात, त्या नागमोरी रस्त्यानं निपेश पाटील चांगली कामगिरी करतायत. पहिलाच बॉल आल्या आल्या मिलिंदजी आटपाना पाटील यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आलेत हे बॅट्समन. मिलिंदजी पाटील, धावसंख्या 18, 2 गडी बाद. मैत्री गिराळे हा संघ धावसंख्येचा पाठलाग करताना दुसऱ्या बाजूनं वीर फायटर्स कुडे आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लगेच बदलाव केले गेले. बघा, मागील चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि यावेळेस थोडंसं पुढे खेळवलं होतं. ही खासियत निपेशजी पाटील यांची नेहमीच आपण पाहिलेली आहे. प्राईड ऑफ चहाडे 3 बॉलचा खेळ होतो या षटकातील, षटक क्रमांक 3 मधील. चौथा बॉल, यावेळेस संधी आहे. उत्तमजी मधुकर पाटील साहेब चुकी करणार नाहीये. चांगल्या प्रकारचा झेल त्याने त्या ठिकाणी परिपूर्ण केला. फ्लाइंग स्लिप मध्ये टिपला झेल आणि संपला मिलिंदजी पाटील साहेबांचा खेळ, गॉन. महिमा तुझी सांगू किती आई, नसतंय नाव तुझं, जगभरी नसतंय नाव तुझं. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. काल फलंदाजी ही आदरणीय उत्तमजी मधुकर पाटील साहेबांनी चांगली केली होती. यावेळेस भावेशजी पावडे सर, त्यांच्याकडून चुकी होणारच नाहीये. आणखीन एक विकेट, लागोपाठ विकेट. निपेशजी पाटील फलंदाजीमध्ये जरूर फ्लॉप ठरले, परंतु गोलंदाजीमध्ये ती संधी मिळाली आणि ती संधी मात्र ग्रॅब करताना पाहायला मिळत आहे. आयुष्याचा एकच नियम आहे ना, बहरा फुलांप्रमाणे पसरा सुगंधाप्रमाणे, आणि तेच करताना या ठिकाणी पाहायला मिळाले. धावसंख्या 18 धावा, 4 गडी बाद, 5 बॉलचा खेळ होतोय. आतापर्यंत निपेशजी पाटील यांची गोलंदाजी आपण जर बघितली, त्यांच्या स्पेलच्या माध्यमातून त्यांनी हाताळलेत 11 बॉल, त्याच्यामध्ये 4 विकेट्स त्यांनी मिळवलेत आणि 12 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणखीन एक विकेट जर मिळवला तर मात्र 5 नोंदवतील. 5 गडी घेण्याचा रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चार गडी बाद झालेत, लगातार 2 विकेट्स मिळवलेत. विकेट हॅट्रिक मिळवतील का? लाऊड अपील, अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगला स्पेल 2 षटकांचा. 12 धावा दिल्यात 12 बॉलमध्ये आणि 4 विकेट्स निपेशजी पाटील यांनी मिळवलेत. अंतिम बॉल जो या ठिकाणी दाखवला जातो स्क्रीनवरती, यस उजवी एसटी सोडून चालला होता आणि चेंडू वर देखील होता, हे पाहायला मिळालं. धावसंख्या 18 बॉल नंतर 4 गडी बाद. घेऊया छोटासा ब्रेक. आता आव्हान आहे, येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मागे 50 धावेची गरज आहे. 12 चेंडू 50.
पुढे येऊन खेळण्याचा अटेम्प्ट केला होता. चांगल्या रीतीची आतापर्यंत गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर क्रिकेट आणि सुंदर गोलंदाजी वीर फायटर्स कुडे या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. षटकामधील पुढील बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उत्तमजी मधुकर पाटील साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. योग्य पद्धतीनं फ्लाइंग स्लीपमध्ये सुनीलजी पाटील साहेब जरूर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु यश मिळत नाहीये. म्हणून म्हणतात ना की जर मेहनत करून सुद्धा यश मिळत नसेल तर आपला मार्ग बदला सिद्धांत नाही. कारण झाडे जी असतात ती प्रतिवर्षी आपली पाने बदलतात, मुळे नाही. आणि त्याचप्रमाणे मात्र खेळावं लागतं. क्रिकेटचा खेळ हाच आहे. आणखीन एक चांगला बॉल, फक्त आणि फक्त 2च धावा दिल्यात अजय पाटील यांनी. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत निपेशजी पाटील यांनी ग्रेट स्टार्ट दिली. 12 चेंडू 12 धावा दिल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. 20 धावा धाव फलकावरती आहेत. याही वेळेस ग्राउंड एज स्ट्रोक आहे. ऑन साईडला फक्त एकच धाव त्या क्षेत्रामध्ये मिळेल. आणि आता 47 धावेची गरज आहे, ती या ठिकाणी पाहायला मिळेल का? 47 रन्स 6 बॉलमध्ये. परंतु हे क्रिकेट आहे, येथे कधी केव्हाही काही घडू शकतं, हे देखील आपण पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. 21 धावा धाव फलकावरती, 21 रन्स 6 चेंडू 47 हे मॅचचं समीकरण जे पाहायला मिळतंय. आदरणीय भावेशजी पावडे सर येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी फलंदाजीमध्ये आपली छाप सोडली. गोलंदाजीमध्ये पहिला बॉल हा चांगल्या पद्धतीनं आहे. मैत्री गिराडे बलाढ्य संघाला आतापर्यंत फक्त 21 या धावसंख्येवरती थांबवलंय. षटकामधील पुढील बॉल यावेळी जाऊ दिले या बॉलला, परंतु पंत सांगतायत इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉलचा प्रयोग यावेळेस पाहायला मिळाला. भावेशजी पावडे सरांच्या माध्यमातून फलंदाजीमध्येही भावेशजी पावडे सरांनी 6 बॉलमध्ये 22 धावा केल्या होत्या. आता गोलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करताना वाईट बॉल धावसंख्या जाऊन पोचताना पाहायला मिळाली, ती म्हणजेच 22 या अंकावरती. 22 रन्स. पुढील बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. योग्य पद्धतीनं माइंड रीड करतायत बॅटरचा आणि तदनंतर हा बॉल डिलिव्हर करताना पाहायला मिळालेत. 3 बॉलचा खेळ होता आतापर्यंत. षटकामधील पुढील बॉल अप ट्रॅकर बॉल आहे आणि नरेशजी गरज सर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. डीपमध्ये आहेत, फक्त एकच धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण पाहायला मिळाली. फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता चांगल्या रीतीने कट केलं या बॉलला. पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. मोठ्या मार्जिननं हा सामना आपल्या नावी करताना आतापर्यंत वीर फायटर्स कुडे. शेवटचा आणि अंतिम बॉल. अंतिम बॉलवरती प्रहार केला आणि या 6 धावा 30 धावा ज्या पाहायला मिळत आहेत आणि या मोठ्या मार्जिननं हा विजय आपल्या नावी केला. 37 धावेंनी हा सामना आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत वीर फायटर्स कुडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने 12 चेंडू मागे 12 धावा दिल्या आणि 4 विकेट्स घेतले. निपेशजी पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच.